म्हणतात ना, खाने खाने पे लिखा है खाने वाले का नाम. तसंच काहीसं म्हणावं लागेल की गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम. आता मी हे असं का म्हणतोय त्याचीच गोष्ट आजच्या भागात. तर अभिजित भट्टाचार्य या गायकाला ओळख मिळवून देणारं पहिलं गाणं म्हणजे खिलाडी चित्रपटातलं वादा रहा सनम होंगे जुदा न हम चाहे न चाहे ज़माना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं जतीन ललित यांनी. जतीन ललित या जोडीने याआधी यारा दिलदारा या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं आणि त्या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी गायलेल्या एका गाण्याने तरुणाईवर जादू केली होती. ते गाणं होतं बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी बिन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी. आना ही पड़ा सजना जालिम है दिल की लगी आना ही पड़ा सजना जालिम है दिल की लगी. आजही हे गाणं कमालच आहे. नाव बॅक टू पॉइंट. तर जतीन ललित यांना मिळालेला खिलाडी हा चित्रपट बिग बॅनरचा होता. त्यात लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात वादा रहा सनम हे गाणं अगोदर रेकॉर्ड होणार होतं. पण काही कारणास्तव लता मंगेशकर यांची वेळ मिळत नव्हती, म्हणून SP बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करायचं ठरलं. त्यातही माशी शिंकली आणि SP बालसुब्रमण्यम यांची वेळ मिळेनाशी झाली. शेवटी दोन्ही नवोदित असलेल्या अभिजित भट्टाचार्य आणि अलका याग्निक यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड करायचं ठरलं. अभिजितने ते खूप मनापासून गायलं, पण त्या काळात अभिजितने गायलेल्या गाण्यानंतर ती गाणी इतर मोठ्या गायकांच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड केली जायची आणि या गाण्यानंतरही तेच होणार असं त्यांनी गृहीत धरलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र सिनेमात त्यांच्याच आवाजातलं गाणं राहिलं आणि अभिजित यांच्या यशाचा मार्ग खुला झाला. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच म्हणतात ना, खाने खाने पे लिखा है खाने वाले का नाम, तसंच काहीसं म्हणावं लागेल की गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.